नमस्कार मित्रांनो, मेगा हायवेच्या अपडेट व्हिडिओमध्ये मी कल्पेश जाधव आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। सध्या आपण आलो आहोत वडपे इंटरचेंज या ठिकाणी। देशाच्या आर्थिक सुबत्तेला कारणीभूत ठरणारे 3 महत्त्वाचे हायवे हे याच ठिकाणी एकत्र येत आहेत। मुंबई आग्रा, बडोदा JNPT व मुंबई नागपूर असे 3 मेगा हायवे हे एकमेकांना याच ठिकाणी येऊन मिळतात। तर चला पटापट आपण या वडपे इंटरचेंजची माहिती घेऊयात व काम कुठपर्यंत आलंय त्याची दृश्य पाहूयात आपल्या ड्रोनच्या नजरेतून। मित्रांनो, मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण या शहरांच्या बाहेर सर्वात गर्दीवान ठिकाण कोणतं असेल तर ते हे वडपा आमणे परिसर। येथे कमर्शियल हब असून सर्वात मोठा गोडाऊन झोन आहे। मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण या शहरांना पुरवठा करणारा कोणताही कच्चा माल किंवा साधन सामग्री ही पहिल्यांदा या गोडाऊन झोनमध्ये येते व इथूनच ती पुढे शहरांमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते। शिवाय रोज या गोडाऊन झोनमधून लाखो वाहने ही या महानगरांच्या दिशेने प्रवास करत असतात आणि म्हणून मुख्य शहरांची कनेक्टिव्हिटी स्ट्रॉंग करण्यासाठी सध्या या परिसरामध्ये विणले जाणारे महामार्गांचे जाळे हे भविष्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरणारे आहे। वडपे इंटरचेंज या ठिकाणावरून भविष्यात देशाच्या 4ही दिशांना जाणे हे शक्य होणार आहे। म्हणजेच आपण येथून देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अगदी सहजपणे पोहोचू शकतो। मुंबई, ठाणे, भिवंडी असा प्रवास करत आपण जर वडपे इंटरचेंजला पोहोचलो की पुढे बडोदा हायवेने जर प्रवास सुरू केला तर गुजरात, राजस्थान, पंजाब या ठिकाणांकडे जाता येते। येथून सरळ मुंबई नाशिक हायवेवर चढलो तर धुळे, इंदोर, गुना, आग्रा, दिल्ली असा प्रवास करू शकतो। बडोदा JNPT हायवेवर जर आपण चढलो तर बदलापूर, पनवेल, नवी मुंबई आणि पुढे गोवा, बेंगलुरू, कन्याकुमारी असा प्रवास करू शकतो। आणि जर आपण आमने इंटरचेंजवरून समृद्धी हायवेवर चढलो तर नागपूर, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा असा प्रवास करू शकतो। म्हणजेच या वडपे इंटरचेंजच्या पुढे किती मोठ्या प्रमाणात वापर होणार आहे याचा आपण थोडक्यात अंदाज बांधू शकतो। पुढील 10 ते 15 वर्षांमध्ये आमने वडपे पडगा हा परिसर देशातील सर्वात मोठे कमर्शियल हब असेल यात तीळ मात्र शंका नाही। सध्या वडपे इंटरचेंज यावर मोठ्या प्रमाणात बांधकाम कार्य सुरू आहे। रोजची होणारी वाहतूक ही या निर्माण कार्याला थोडीफार अडथळा देत आहे, परंतु येथून वाहने वळवून किंवा रस्ता बंद करून काम पूर्ण करावे असा एकही पर्याय आत्ता तरी शक्य नाही, कारण येथे गोडाऊनचं कमर्शियल हब आहे आणि त्यांची कनेक्टिव्हिटी महानगरांशी ही रोजची होणे आवश्यक आहे। मित्रांनो, मुंबई नाशिक महामार्गावर जर एक वाहन खराब झालं आणि ते बंद पडलं तर ते बंद वाहन बाजूला करेपर्यंत 3 ते 4 किलोमीटरची रांग ही लागलेली असते। इतकी प्रचंड वाहने इथून रोज प्रवास करत असतात। एकदा का समृद्धी व बडोदा JNPT महामार्ग सुरू झाले की खऱ्या अर्थाने या वडपे इंटरचेंजला गर्दी जाणवू लागेल, परंतु 4ही हायवे एकमेकांना इंटरचेंज करणे एवढी जागा या वडपे इंटरचेंजवर सध्या तरी उपलब्ध नाही आहे। शिवाय बाजूलाच लागून असलेली टेकडी ही फॉरेस्टच्या मालकीची आहे आणि त्यामुळे येथे जास्तीची जागा वाढवणे आता शक्य होत नाही आहे। विचार करा, 4 हायवे व त्यांच्या 8 लेन या एकमेकांना जोडायच्या आहेत आणि या जोडण्यासाठी ओव्हरब्रिजवर फ्लायओव्हर येथे बांधायचे आहेत। पण हे बांधत असताना वाहनांचा वेग आणि वाहतूक कोंडीची समस्या हे होऊ द्यायचं नाही आहे, परंतु जागा अपूर्ण आहे। मग यावर उपाय काय? तर यावर उपाय म्हणून येथेच एक सब इंटरचेंज पॉईंट उभारण्याचे काम सध्या सुरू झालेले आहे। वडपे इंटरचेंजच्या पुढे साईदारा येथे एंट्री एक्झिट पॉईंट ठेवण्यात आलेले आहेत आणि या एंट्री एक्झिट पॉईंटचं काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। साईदाराच्या पुढे येथे रस्त्यांच्या दोन्ही बाजूला सर्कल व अंडरग्राउंड पास हे बनवण्याचे काम सध्या सुरू असून
तेथील एका इंजिनियरशी काल मी चर्चा केली तेव्हा माझ्या लक्षात आले की इथे अंडरग्राऊंड पास, ओव्हरब्रिज आणि खूप मोठा सर्कल असं कार्य इथे होणार आहे आणि त्याच्यात जागा मोजणीचं कामही सध्या सुरू आहे. पण इथे सगळ्यात मोठा अडथळा आहे तो म्हणजे गोडाऊन झोन. बसलेली इतकी मोठी गोडाऊन हटवल्याशिवाय रस्त्यांच्या बांधकामाला सुरुवात ही होणार नाही आणि यासाठी थोडासा वेळ जाणार आहे हे त्यांनी मान्य केलं. सब इंटरचेंज झाल्यानंतर वाहतूक इतकी मोठ्या प्रमाणात इथे होणार आहे की त्याचा सध्या तरी आपण विचार करू शकत नाहीत. इथे सिस्टम अशी बनवण्यात आली की नाशिककडून येणाऱ्या वाहनाला समृद्धी हायवेवर किंवा बडोदा हायवेवर जर जायचं असेल तर या सब इंटरचेंजचा वापर करावा लागेल. शिवाय ठाणे भिवंडीकडून येणाऱ्या वाहनाला बडोदा JNPT किंवा समृद्धी हायवेवर जायचं असेल तरीसुद्धा त्याला प्रथम या इंटरचेंजचा वापर करून मगच त्या हायवेवर चढता येणं शक्य होणार आहे. बडोद्याकडून येणाऱ्या वाहनाला नाशिककडे किंवा भिवंडीकडे जर जायचं असेल तर वडपे इंटरचेंजला एक्झिट घेऊन त्याला या सब इंटरचेंजला यावं लागेल आणि इथूनच तो आपला हायवे बदलू शकणार आहे. थोडंसं कन्फ्यूज करणारं हे रस्त्यांचं जाळं आहे, पण सध्या रस्त्यांची कामं झालेली नाहीत म्हणून हे मार्ग समजून घेणं थोडंसं अवघड जाते. परंतु जसे जसे हे निर्माण कार्य पुढे जाईल, रस्त्यांचे कार्य सुरू होईल, तसे नवनवीन अपडेट मी आपल्या चॅनलवर नक्कीच देत राहील. परंतु यावरून आपल्याला कदाचित असं वाटू शकेल की वडपे इंटरचेंजवर कनेक्टिव्हिटी दिली असती तर काय फरक पडला असता, सहज झालं असतं. इकडचा रस्ता तिकडे फिरवला असता, तिकडचा रस्ता इकडे फिरवला असता. परंतु मित्रांनो, कोणतंही नवनिर्माण कार्य हे पुढील 15 ते 20 वर्षांचा विचार करून ते कार्य साकार केलं जातं. म्हणजेच विचार करा किती पुढचा विचार केलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आज आपण समृद्धी महामार्गाला जाण्यासाठी किंवा बडोदा JNPT कॉरिडॉर महामार्गावर जाण्यासाठी मुंबई पॉईंटकडनं वडपे इंटरचेंज किती महत्त्वाचा घटक आहे हे पाहिलं. या वडपे इंटरचेंजचे ड्रोन शॉट्स आपल्याला कसे वाटले हे मला कमेंट करून जरूर कळवा. आत्ता आपण या व्हिडिओचा करूयात एंड. भेटूयात पुढील नवनवीन अपडेट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जय शिवराय.